महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत वाडी उद्भव शहापाडा पाणीपुरवठा हेटवणे ते शहापाडा ते वाशी शिकरी खारेपाट ही योजना 38 कोटी निधी 2017 ला मंजूर होऊन योजनेच्या कामाला 2017 ला सुरुवात झाली। ही योजना देखील प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण झाली नाही असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। त्यानंतर स्थानिकांच्या आंदोलनानंतर रिटेंडरिंग करून नवीन ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचा कालावधी देऊनही काम पूर्ण झालेले नाही। सदर पाणीपुरवठा विरोधात 7 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत आमरण उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी पेंड पाणीपुरवठा अधिकारी कोठेकर यांनी लेखी पत्र देऊन 25 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा वाशी येथील टाकीत सोडण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज 1 महिना होऊन गेला तरी परिस्थिती जैसे थे आहे। प्रशासन व ठेकेदार यांना या गोष्टीचे गांभीर्य नसून खारेपाट भागातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याने खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेंड येथील कार्यालयाला काल टाळे ठोकून येथील अधिकारी व सर्व खारेपाट संघटनेच्या सदस्यांनी स्वतःला कार्यालयात कोंडून घेतले। खोटी आश्वासने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून येथील पाणी टंचाई दूर करा अशी मागणी करत यावेळी पेंड अधिकारी कोठेकर दिलेले शब्द विसरतात म्हणून त्यांना यावेळी बदाम देण्यात आले, जेणेकरून दिलेला शब्द ते विसरणार नाहीत। यावेळी खारेपाट भागातील खारेपाट विकास संकल्प संघटना अध्यक्ष प्रकाश माळी, उपोषणकर्त्या नंदा म्हात्रे आदींसह खारेपाट भागातील नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून 2017 साली वाशी खारेपाट विभागासाठी जलजीवन मिशन ची योजना मंजूर झाली होती आणि सातत्याने ती योजना पूर्ण करण्याची जी तारीख आम्हाला दिली जात होती की 19 ला एक तारीख दिली, 21 ला दिली, 23 ला दिली, त्याचा कालावधी कधीच संपून गेलेला आहे। आता सुद्धा आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हा 25 डिसेंबर रोजी आम्ही ती टाकी भरतो असं सांगितलेलं आणि हे अधिकारी सातत्याने त्यांनी दिलेल्या तारखा विसरतात। आम्हाला असं वाटलं की यांच्या विसराळूपणावरती औषध म्हणून आम्ही आज त्यांना इथे बदाम घेऊन आलोय, जेणेकरून त्यांची स्मरणशक्ती वाढावी। तर पेंड खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचा एक मार्ग शोधला की निदान हे बदाम खाऊन तरी त्यांना ते दिलेली तारीख लक्षात राहील आणि ते जी तारीख देतील त्या तारखेला ते काम पूर्ण करतील आणि पाणी लोकांना देतील। पेंड खारेपाटातील सर्व पाण्याच्या संदर्भातील आंदोलक आहोत। मागील 2 महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असेल की पाणी प्रश्न इतका ज्वलंत बनलेला असताना खारेपाटातील पाण्या प्रश्नासाठी जे आंदोलक आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतो, आम्हाला या ठिकाणी जसं सिंचनाच्या पाण्याबद्दल शब्द दिला गेला तसाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील त्या ठिकाणी उपोषण सोडताना लेखी पत्र दिलं गेलं की साधारणतः 14 नोव्हेंबरला आमचं उपोषण आम्ही सोडलं, परंतु येणाऱ्या 25 डिसेंबरपर्यंत आम्ही तो टाकीचा काम पूर्ण करून पूर्ण खारेपाटाला पाण्याचा प्रवाह सुरळीत करतो असं लेखी आश्वासन त्या ठिकाणी देऊन आज 6 फेब्रुवारी मध्ये साधारणतः 2 महिने उलटून गेल्यानंतर देखील परिस्थिती जैसे थे आहे। आज देखील आमच्याकडे 4-4, 5-5 दिवस आड देऊन त्या ठिकाणी पाणी येतोय। दररोज पाईपलाईन कुठल्या आणि कुठल्या शेतामध्ये फुटतंय, लोकांना दुर्गंधीयुक्त गलिच्छ पाणी मिळते ते देखील वेळेवर येत नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर अशा गोष्टी या ठिकाणी घडत असतील तर आम्हाला आमच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून या ठिकाणी जाणूनबुजून कुठेतरी वंचित ठेवलं जाते का अशी या ठिकाणी आम्हाला दाट शक्यता आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसह टाळं ठोकलेलं आहे। त्यांना देखील या ठिकाणी आमच्यासह आम्ही स्वतःला देखील कोंडून घेतलेले आमच्या प्रशासनाला आणि शासनाला ही या ठिकाणी सांगणं आहे की एक तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, अदरवाईज या मुजोर प्रशासन किंवा जे काम न करणारं बिनकामाचं खातं आहे त्यांच्यावर या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून आम्हाला या ठिकाणी योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आजचा हे आंदोलनाचा पवित्र आहोत।